ओल्ड एक्सपिरियन्स टाकायचा का नाही टाकायचा. सो ह्याच्यामध्ये माझं रिकमेंडेशन हे राहील की समजा तुम्ही आता आय टीसाठी जॉब बघताय बरोबर, तर आय टीसाठी जर जॉब बघताय तर आय टी रिलेटेड गोष्टी तुम्ही हायलाईट करणं गरजेचं आहे. जर एक्सपिरियन्स आय टीचा असेल तर सो ह्याला तुम्ही हायलाईट करा. ठीक आहे. आय टी एक्सपिरियन्स जर तुम्ही दाखवताय, कारण आपण गॅप तर नाही दाखवू शकत बरोबर, गॅप दाखवला आपलं निगेटिव्ह इम्प्रेशन जाईल. मग त्याला पॉझिटिव्हली कसं टाकायचं ते मी सांगते. एकदा नोट करून घ्या पाहिजे तर, ज्या ज्या मुलांचा नॉन आय टी एक्सपिरियन्स आहे त्याने नोट करून घ्या. सो आता समजा नॉन आय टी एक्सपिरियन्स आहे पण मला तो टाकायचा आहे, कारण मी असं नाही म्हणू शकत की माझा 5 इयर्सचा गॅप आहे, कारण गॅप म्हटलं की निगेटिव्ह इम्प्रेशन जातं बरोबर. सो मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आता मी एक्झाम्पल देते. समजा तुम्ही बँकमध्ये काम केलं किंवा तुम्ही फायनान्समध्ये काम केलं, तर तुमचं तिथं काहीतरी रोल होता. ठीक आहे बरोबर, तुमचा काहीतरी रोल होता आणि त्या रोलसोबत तुमच्यावर काहीतरी जबाबदारी होती, म्हणजे तुमची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी होती बरोबर. सो मग तुम्हाला त्या गोष्टींना धरून एखादं सेंटेन्स बनवावं लागतं की फॉर एक्झाम्पल माय रोल वॉज अ कॅशियर ओव्हर देअर अँड माय रिस्पॉन्सिबिलिटी इज टू मेक शुअर द डेली ट्रान्झॅक्शन्स अँड कीपिंग द रिपोर्ट्स. हे सिंगल लाईनमध्ये तुमचं झालं. आलं लक्षात. तर एवढं स्वीट अँड शॉर्ट तुम्हाला लिहायला लागतं. आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, आय टी करिअरची खरी सुरुवात.